झी मराठीवरील कमळी मालिकेचा 12 फेब्रुवारीचा प्रोमो म्हणजे निव्वळ संघर्ष आणि धमाका. कमळीने आता केवळ स्वतःसाठीच नाही तर आपल्या मैत्रीसाठी आणि हक्कासाठी रणांगण गाजवायला सुरुवात केली आहे. जेव्हा आपली निंगी तिची वळकटी आणि सामान घेऊन महाजनांच्या उंबरठ्यावर उभी राहते, तेव्हा अनिकाच्या पायाखालची वाळू सरकते. नेहमीच्या उर्मट स्वरात ती हिणवते, "ही निंगू पिंगू कच्चा लिंबू इथे काय करतीये?" पण कमळीचा बाणा आता बदलला आहे. ती डोळ्याला डोळा भिडवून उत्तर देते, "आजपासून निंगी आपल्यासोबत याच घरात राहणार." कामिनी आजींना हा बदल सहन होत नाही. ते आपल्या सत्तेच्या नशेत तोंडसुख घेतात. या पोरींना लाज शरम काही राहिली नाहीये. शिक्षण फुकट, पैसे फुकट आणि आता 2 वेळचं फुकटचं अन्न तोडायला तोंड वर करून इथे राहायला आल्यात. जेव्हा अनिका निंगीला तिचं आडनाव विचारते आणि निंगी घोरपणे सांगते, तेव्हा कामिनी आजी सत्तेचा हुकूम सोडतात. या घरात राहायचा अधिकार फक्त महाजन आडनाव असलेल्यांनाच आहेत. कामिनी आजींना कल्पनाही नव्हती की त्यांनी हा नियम सांगून स्वतःचीच कुऱ्हाड आपल्या पायावर मारून घेतली आहे. पुढच्याच क्षणी कामिनी आजींचा सामान नोकर हॉलमध्ये आणून टाकतात. जेव्हा त्या संतापाने ओरडतात, घरातील नोकर लोकांना कामिनी म्हणते की कोणाला विचारून माझं सगळं सामान इथे आणून ठेवलं तुम्ही? तेव्हा ते नोकर लोक कमळीचं नाव सांगतात आणि म्हणतात की आम्हाला हे कमळी मॅडमने करायला सांगितलेलं आहे. तेव्हा समोर उभी असते ती कणखर कमळी. अनिका जेव्हा कमळीवर ओरडते की माझ्या ग्रॅनीच्या सामान बाहेर काढायची तुझी हिंमत कशी झाली, तेव्हा कमळी तिचा सर्वात मोठा पत्ता टाकते. कमळी म्हणते, "अनिका, तुझ्या ग्रॅनी आजीचं सरनेम काय आहे गा?" अनिका अभिमानाने म्हणणार असते, परंतु ती थांबते कारण कामिनीचं आडनाव तर महाजन नाही. त्यानंतर कमळी धारदार आवाजात म्हणते, "मग जो नियम निंगीला तोच कामिनी आजींना पण लागू होतो, कारण कामिनी आजी महाजन नाहीत. जेव्हा त्या महाजन नाहीत तर त्या या घरात कशा काय राहू शकतात? कामिनी आजी, चला गाशा गुंडाळा आणि निघा इथून." थेट भिडणारी कमळी आणि हतबल झालेल्या कामिनी आजी. हा प्रोमो बघून प्रेक्षकांच्या मनात एकच उत्सुकता आहे, आता खरोखरच कामिनी आजींना हे घर सोडावं लागणार का? बघायला विसरू नका कमळी, गुरुवार 12 फेब्रुवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.